नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आपण आज 20वा धडा पाहणार आहोत, ज्याचे नाव आहे सर्व विश्वाची व्हावे सुखी. हा जो धडा आहे डॉक्टर यशवंत पाठक यांनी लिहिला आहे. बघा, हे जे आहेत ललित लेखक आहेत व प्राध्यापक, त्याचबरोबर मराठी साहित्य, संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती व या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेखसंग्रह, त्याचबरोबर नक्षत्रांची नाते हे व्यक्तिचरित्र, स्पंदने, श्री समर्थांचे, तुकारामाचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आबाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. बघा, आता हे जे आहेत यांच्याविषयी सांगताना हे यशवंत पाठक लेखक आहेत. या धड्याच्या त्यांच्याविषयी सांगताना असं सांगितलं जातं, तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं बघा, मराठी संत साहित्य आणि लोकजीवन, लोककला, लोकसंस्कृती यांच्याशी त्यांचा काय आंतरिक जिव्हाळा आहे, त्याच्यातून त्यांचं लेखन निर्माण झालेलं आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर त्यांनी इथं सांगितलं बघा, पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर जे अध्यासन आहे त्याचे ते प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. मग या पाठामध्ये हे विश्वाचे माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यक्ष आज तंत्रयुगात आपण बघा, जो प्रत्यय आज आपण घेत आहोत, दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला जावा, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात आलेला आहे. बघा, आता या पाठामध्ये ते डॉक्टर यशवंत पाठक यांनी कोणता विचार मांडलेला आहे बघा, तर हा विचार मांडलेला आहे की हे जे तंत्रज्ञानाचं युग आहे, माऊलींचं जे संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे वचन होतं की हे विश्वाचे माझे घर, त्याच्याप्रमाणे बघा इथं असं सांगितलेलं आहे की माणसं मनाने या तंत्रज्ञानाच्या युगामुळे माणसं काय होत आहेत, एकमेकांच्या जवळ येत आहेत. जेव्हा माणूस मनाने जोडला जाईल तेव्हा खरंच जग सुखी होईल, मानवता सुखी होईल. अशा प्रकारचं संत वाङ्मयातील हा जो विचार आहे तो या पाठामध्ये परिणामकारकरित्या मांडलेला आहे. म्हणजे बघा, जग जवळ येत आहे, पण नुसतंच मनाने माणसं जवळ येणं महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? नुसतंच एकमेकांना दिसणं, फोटो दिसणं, एकमेकांना बघणं इंटरनेटवर, व्हिडिओ कॉल असेल किंवा, तर तसं नाही, तर मनाने माणसं जवळ येणं अशा प्रकारचं वर्णन, तर तीच खरी सुखी मानवता होईल असं प्रकारचं वर्णन इथं सांगितलेलं आहे या पाठामध्ये. आणि अतिशय परिणामकारकरित्या हा विचार त्यांनी इथे मांडलेला आहे. जो विचार माऊलींचा होता, हे सर्व विश्वाची व्हावे सुखी. ठीक आहे, तर आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, परंतु बढतीही जना न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील बघा सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा, त्याचबरोबर इथं सांगितले महात्मा बसवेश्वर, अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे. बघा, आता संत ज्ञानेश्वर अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी, सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्हीपर्यंत या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा बघा इथं सांगितले आहे की जे साधर्म्याचा काय केलेला आहे, धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया, अशा प्रकारे इथं सांगितलेलं आहे. बघा, आता इथं असं वर्णन आलेलं आहे की या पाठामध्ये जे संतांविषयी माहिती सांगताना असं सांगितलं आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. बघा, आपला महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून म्हटलं जातं. आता बघा, संत कोणाला म्हणायचं, म्हणजे सत्पुरुष. थोडक्यात आणखी एक सांगता येईल, सत्पुरुष चांगले पुरुष म्हणजे जे का रंजले गांजले ज्या त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा. जे का रंजले गांजले लोक आहेत, म्हणजे रंजले गांजले म्हणजे दुःखी
पीडित आहेत त्यांचे दुःख जो स्वतःवर असं आपलेसे करतो किंवा त्यांच्या दुःखाची जाणीव ज्यांना असते ते झाले संत. आलं लक्षात. आता किंवा जगाच्या बघा इथं काय सांगतं, जगाच्या कल्याणात संतांची विभूती. आता हे संत बघा, संत कोणाला म्हणायचं, संत म्हणजे सत्पुरुष, आणि जगाच्या कल्याणासाठी विभूती म्हणजे भस्म. म्हणजे स्वतःच्या जगाच्या कल्याणासाठी संत काय करत असतात, देह कष्टयती परोपकारे, म्हणजे स्वतःचा देह जो आहे ते दुसऱ्याच्या परोपकार म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करणे, दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी संत काय करत असतात, स्वतःचा देह म्हणजे शरीर त्यात जिजवत असतात. आलं लक्षात. म्हणजे त्यांना सगळ्या समाजाचं घेणं देणं असतं, समाज सुखी व्हावा ह्याच्यासाठी संत कार्यरत असतात. अशा प्रकारचं वर्णन इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा इथं की हे जे आहे बघा, संतांचं साहित्याचा आत्मा जो असेल तो म्हणजे काय, भक्ती आणि समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. बघा, भक्ती करणं आपण पाहिले, सगळे संत पांडुरंगाची भक्ती करत होते. त्याच्यानंतर दुसरा कोणतं सांगितलं, समाज प्रबोधन. समाज प्रबोधन करणं म्हणजे काय, समाजाला जे प्रबोधन करणं, त्यांच्यामध्ये नवीन विचारांची जागृती करणं. आणि दुसरं सांगितलं समाज कल्याण करणं. हे 3 ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे संत साहित्याचा आत्मा आहे. बघा, आता ते स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. संत स्वतःसाठी मागतो ते आपण असतं, स्वार्थी आहे की नाही. मंदिरात गेलं, एक नारळ फोडलं, देवा माझं हे काम कर, देवा मला पास कर, देवा माझं हे काम होऊ दे, मला नोकरी लागू दे, अशा अनेक मागण्या आपण देवाकडे करत असतो. पण संत जे असतात ते देवाकडे स्वतःसाठी मागत नसतात. तर इथं असं सांगितलं बघा, बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जन म्हणजे जेव्हा समाज बुडताना बघितला जातो तेव्हा तर ते बघू वाटत नाही, अशा प्रकारचं सांगतात ते. बघा, त्याचबरोबर आणखी एक सांगितलं बघा, हे जन बुडताना बघू वाटत नाही. आणि आणखी म्हटलं जातं की बघा, म्हणून कळवळा येत असे. बघा, आता कळवळा येणे माया येणे, आलं लक्षात. तर त्याच्यासाठी ह्यांचं इथं कळवळा येतो अशा प्रकारचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. आलं लक्षात. बघा, त्याचबरोबर सांगितलं जातं बघा, डोळ्यांनी ह्यांना समाज बुडताना पाहावं वाटत नाही. मला सांगा, आई आहे, तिचं लेकरू चालतंय, आता चालत असताना त्याच्या समोर एक खड्डा आहे, तर तो खड्ड्यात पडणार आहे, तिला दिसते, आई पडू देईल का तिच्या लेकराला, नाही पडू देणार. तसं संतांचं काम असतं, सगळा समाज त्यांच्यासाठी स्वतःच्या लेकरासारखा असतो. आणि म्हणून संतांना कळवळा येत असतो, आणि म्हणून ते त्या लेकरांना काय करत असतात, सगळ्या समाजासाठी काय करत असतात, त्यांचा धडपड असते त्यांची, त्यांना ते बघू वाटत नाही. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. यासाठी बघा संतांची नावं दिलेली आहेत. हे सगळे संत आहेत, यांनी समाज प्रबोधनाचं, समाज कल्याणाचं काम केलेलं आहे, समाजहिताचं काम केलेलं आहे. त्याजवळ असं सांगितलं की हे जन बुडताना डोळा पाहत नाही, म्हणून त्यांनी हे कार्य करत असताना ह्याच्यामध्ये अनेक संतांची नावं, श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर, अशा अनेक संतांचे येथे उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यांनी की समाजाच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या साहित्यातून विश्व कल्याणासाठी परमेश्वराकडे, त्यांच्या गुरूंकडे साकडे घातलेले आहे. साकडे घालणे, विनवणी करणे, आलं लक्षात. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांच्या साहित्यातून मागणं केलेलं आहे किंवा साकडं घातलेलं आहे. अशा प्रकारचं वर्णन इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं बघा जातं की संत ज्ञानेश्वरापासून, आता इथे बघा संत ज्ञानेश्वरांचं वर्णन आले. संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी, सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेपर्यंत अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण बघा, याचा परिचय आपल्याला या पाठातून आपण करून घेणार आहोत. आता बघा इथं काय सांगितले बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बघा, इथं संत ज्ञानेश्वरापासून तर बाकीच्या संतांची नावं सांगताना असा उल्लेख केला आहे बघा, गाडगेबाबांपर्यंत. त्याचबरोबर असं सांगितलं की संतांच्या प्रार्थना ह्या मानवतेचा आविष्कार आहेत. बघा ना, मानवता काय असते हे संतांपासून आपल्याला शिकायला भेटतं. म्हणजे संत काय करत असतात, समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह झिजवत असतात, म्हणून ती झाली मानवता. तर लक्षात घ्या, इथं असं सांगितले संतांची जी प्रार्थना असते त्या प्रार्थनामध्ये शक्यतो विश्वकल्याण, माणुसकी आणि सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसत असते. प्रतिबिंब समजते, पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा स्वतःला दिसणं ते झालं प्रतिबिंब, आरशामध्ये स्वतःचा चेहरा स्वतःला दिसणे ते झालं प्रतिबिंब. मग आता
विश्वकल्याण आणि माणुसकी या दोन्ही गोष्टी कोणाकडे असतात? संतांकडे असतात. त्याचबरोबर माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल बघा तरच काय होतं? विश्वकल्याण शक्य आहे. माणूस नुसता असणं पण उपयोग नाही, त्याच्यामध्ये मनामध्ये माणुसकीचा झरा जिवंत असणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय विश्वाचं कल्याण होणं शक्य नाही. बघा पहिली संकल्पना मीपासून आम्हीपर्यंत या संकल्पनेप्रमाणे हे अवघी विश्वाची माझे घर. जेव्हा आपण या विश्वाला माझे घर म्हणू तेव्हा काय होईल? मानवता तिथे आविष्कार मानवतेचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं सांगितलं बघा, सर्व संतांची जी साधर्म्यता म्हणजे काय? सारखेपणा. कोणता आहे साधर्म्यतेचा जागा? विश्वकल्याण. आलं लक्षात? म्हणजे सर्व संतांना काय अपेक्षित आहे? विश्वकल्याण. त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या वागण्यातून त्यांनी जे समाजाला केलं बघा, जे समाजाला दिले आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे? विश्वकल्याण. जगाचे कल्याण व्हावे अशा प्रकारचे हा संतांचा हेतू असतो. याचं वर्णन या पाठात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता चला प्रत्यक्ष पुढं पाठाला आपण पुढचा सुरुवात करूया. ठीक आहे. बघा इथं असं सांगितलं जातं, संत ज्ञानेश्वरांच्या बघा, आता ज्ञानेश्वर महाराजांचं सांगितल्याप्रमाणे बघा इथं काय म्हणता येते? संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे काय? मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपल्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करत असतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केली आहे. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधीच मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. यातून पसायदान निर्माण झाले. आता बघा इथं काय केलेलं आहे? सुरुवातीला पसायदान कसे निर्माण झाले याविषयी सांगितलेलं आहे. बघा संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर या ग्रंथामध्ये पसायदान आहे. बघा तर असं सांगितले, पसायदान म्हणजे काय? मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे. पसायदान म्हणजे काय? तर मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आलं लक्षात? तर या प्रार्थनेतून बघा माऊलींनी त्यांची वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून बघा काही मागितलं नाही, तर त्यांनी समाजासाठी मागितलं आहे. आता प्रार्थना कशाला? बघा इथं काय सांगितले? आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण जशा प्रार्थना करतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, देवा मला पास कर, मला नोकरी मिळू दे, माझं हे काम होऊ दे, माझं दुकान चालू दे, माझा नवीन व्यवसाय चालू होऊ दे, अनेक आपल्या गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी आपण प्रार्थना करतो, वैयक्तिक इच्छा मानायचं त्याला, आहे का नाही? आता इथं असं सांगतात की ह्या प्रार्थना कशा असतात? आपल्यापुरत्या मर्यादित असतात. परंतु संतांच्या प्रार्थना बघा कशा असतात? ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केलेली आहे. ज्ञानेश्वरांनी देवाला कोणती प्रार्थना केली? तर विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना त्यांनी देवाला किंवा पांडुरंगाला केलेली आहे. आलं लक्षात? बघा संत ज्ञानेश्वरांनी हा जो ग्रंथ लिहिला, तर बघा तर ते पूर्ण झाल्यानंतर तो संपवायच्या तयारीत होते. त्यावेळेस काय झालं? निवृत्तीनाथ कोण आहेत माहिती? ज्ञानेश्वरांचे भाऊ मोठे, आणि त्यांना ते गुरुही मानत. त्यांच्या आदेशावरूनच, त्यांच्या सांगण्यावरूनच सोबत गुरु बसलेले असताना संत ज्ञानेश्वरांनी ही ज्ञानेश्वरी लिहिलेली. मग जसं गुरु सांगतील तसं किंवा गुरुच्या आज्ञेनुसार ते लिहित चालायचे. आता इथं असं म्हटलेलं आहे की बघा निवृत्तीनाथ त्यांना काय म्हणतात बघा, अरे ज्ञानदेवा, की आता तो ग्रंथ तो पूर्ण करत आला आहे तेव्हा काय कर, देवाजवळ काहीतरी मागा. आता बघा आता जेव्हा भाऊ होता त्यांना ठीक म्हणा, आता इथे शिष्य आहेत, एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहित संपत आली, मग ते मागा म्हणतायत. बघा छोट्या भावाला आवाजावं बोलतायत निवृत्तीनाथ. आलं लक्षात? काहीतरी मागा देवाला. आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणले? मी तर अगोदरच मागितलं आहे. देवाला काय मागितलं होतं माऊलींनी अगोदरच? सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. मग त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात बघा, ग्रंथाचा निरोप करताना प्रार्थना येणे आवश्यक असते. आणि मग तुम्ही सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे काय? ग्रंथाच्या सुरुवातीला जे म्हटलं जातं गणपतीला प्रार्थना, ग्रंथ यशस्वी हो किंवा सिद्धीस जावो म्हणून जी केली जाते मंगलाचरण. तर जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा, असे यातून पसायदान निर्माण झाले. बघा सुरुवातीला जे मंगलाचरण सांगितलं आहे त्याच्यातून विस्ताराने ते सांगितलं, त्याच्यातून काय निर्माण झालं? पसायदान निर्माण झालं. ह्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा की ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही जी प्रार्थना आहे बघा, आता बघा ही प्रार्थना संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात
त्यांचा दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे. बघा आता इथं असं वर्णन आले. माऊलींनी काय केलेलं बघा इथं आता हे मागत असताना बघा जी प्रार्थना होती सगळ्यांच्या स्मरणात म्हणजे काय लक्षात राहणारी अशी प्रार्थना केलेली. परमेश्वराजवळ काय प्रार्थना केली ते बघा माऊलींनी. बघा आता ज्याप्रमाणे की पसायदान याचा अर्थ काय सांगितला आहे, विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. पसायदान म्हणजे काय, विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. बघा आता निसर्गातील फुलं आहेत, कशाची उदाहरणं दिली, फळं, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे हे सगळे एकोप्याने राहतात की नाही, यांचं दाखला म्हणजे उदाहरण देत आपणही गुण्यागोविंदाने म्हणजे सर्वांनी मिळून मिसळून राहावं असा संदेश माऊलींनी ज्ञानेश्वरीतून बघा ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलेला आहे. आलं लक्षात. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये फळे, फुले, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र हे सर्व एकत्र एकोप्याने राहतात. कधी ऐकले का नदीचं समुद्राचं भांडण झाले, समुद्र म्हणाला नदीला माझ्याकडे येऊ नको, मी तुला माझ्यामध्ये सामावून घेणार नाही, की नदी म्हणली मी समुद्राला तुझ्याकडे येणारच नाही, किंवा झाडे म्हणले फळांना मी तुला मला फळं येणारच नाहीत, मला फळं नाही पाहिजेत, कंटाळा आलाय मला त्या फळांचं ओझं होतं आहे. नाही, हे सर्व एकोप्याने राहतात. आलं लक्षात. त्याप्रमाणे मानवाने सुद्धा किंवा आपणही सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे असं मागणं संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलं आहे. चला तर मग आता इथं काय म्हटलं बघूया माऊलींनी. जे खळांची व्यंकटी सांडो तया बघा सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. बघा आता खूप छान मागणी किंवा प्रार्थना माऊलींनी केली. बघा माऊली काय म्हणतात बघा इथं आता बघा सांगितलेलं आहे की माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे किंवा दुरितांचे तिमीर जाऊ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म, या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे जे हवे ते ते मिळू अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली आहे. असेच मागणे संत नामदेवांनी परमेश्वराकडं मागितले एका अभंगात. आता लक्षात घ्या इथं काय केलं आपण माऊलींचं बघूयात. आपण मी जे माऊली उच्चार करते तो ज्ञानेश्वरांसाठी, ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली, हे की नाही, सगळ्या जगाची माऊली. आईला जसे आपल्या लेकरांच्या विषयी तळमळ असती तशीच माऊलींना सगळ्या विश्वासाठी जगासाठी तळमळ होती. म्हणून त्यांनी काय केलं होतं, जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलेलं होतं, प्रार्थना केली ती. तर पसायदानामध्ये माऊलींनी इथं जे सांगितलं होतं बघा, असं सांगितलं होतं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जे खळ म्हणजे जे दुष्ट लोक आहेत बघा, तर त्या दुष्ट लोकांच्या मनातील दुष्ट जो गुण आहे तो नाहीसा हो. व्यंकटी सांडो, तर त्यांच्या मनातील दुष्ट गुण आहे तो नाहीसा हो. त्याच्यानंतर तया सत्कर्मी रती वाढो, त्यांचे सत्कर्म म्हणजे चांगले कर्म, त्यांच्या लोकांच्या मनातील दुष्टता निघून जावो आणि चांगल्या कार्यामध्ये त्यांची काय रती वाढो, म्हणजे ते जास्तीत जास्त व्यस्त असावे चांगल्या कामामध्ये. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, आणि प्रत्येक बघा भूता परस्परे पडो मैत्र जीवांची म्हणजे काय, प्रत्येकाने एकमेकांशी बघा मैत्रीने किंवा सलोख्याने राहावं असं सांगितलं आहे. त्याचबरोबर दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातो. विश्व स्वधर्म सूर्य, दुरितांचे तिमीर जाओ, दुरित म्हणजे वाईट लोक बघा, दुष्कर्म, जे दुष्कर्म आहे ते काय सगळ्या हे जो दुष्कर्माचा अंधार आहे तो नाहीसा हो असं इथं म्हटलं माऊलींनी. त्याचबरोबर ते काय म्हणतात बघा, जेव्हा प्रत्येकाच्या मनातील वाईट कर्माचा अंधार नाहीसा होईल. बघा अगोदर ज्याला जे जे पाहिजे ते तो मिळा असं नाही. अगोदर माऊलींनी काय सांगितलं, भगवंताला परमेश्वराकडे काय मागितलं, लोकांच्या मनातील जो वाईट विचार आहे, वाईट दुष्कर्म आहे ते सगळं निघून जावं. मग मला सांगा, आपल्या मनातील वाईट विचार निघून गेलं, चांगले विचार मनात येतील, है की नाही, आणि चांगले विचार मनात आले आपण चांगलंच मागू पांडुरंगाला, है की नाही. नाही तर एखादा समजा जेलमधला कैदी आणि तो त्याने एखादा वाईट कृत्य केले म्हणून तो जेलमध्ये, है की नाही, मग त्याचे जर वाईट विचार डोक्यातून गेलेच नाही, त्याला जे जे पाहिजे ते ते मिळो नाही. आलं लक्षात. माऊलींनी असं नाही मागितलं. माऊली काय म्हटले माहिती का, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाव, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं. अगोदर काय लोकांच्या मनातील जे बघा इथं सांगितलेलं आहे वाईट दुष्कर्म आहेत ते निघून जावेत
बघा. आणि त्याच्यानंतर दुष्कर्माचा अंधार निघून गेल्यानंतर, मनातील दुष्कर्म वाईट विचार निघून गेल्यानंतर मग ज्याला जे जे पाहिजे पांडुरंगा ते मिळू दे, अशा प्रकारची मागणी माऊलींनी पसायदानात केलेली आहे. लक्षात आली का तुमच्या? माऊलींनी काय मागितले बघा, जे खांची व्यंकटी सांडो, जे दुष्ट लोक आहेत त्यांची वाईट प्रवृत्ती निघून जावो, त्यांच्या चांगल्या कर्मामध्ये त्यांचं मन रमवो, सर्व जीव एकमेकांशी मैत्रीने प्रेमाने राहावत, त्याचबरोबर जे दुष्कर्म आहे लोकांच्या मनातील ते निघून जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. बघा विश्वामध्ये बघा स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातं जेव्हा माणसाच्या मनातील दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, आणि त्याचबरोबर सर्वांच्या मनामध्ये काय हो सांगितलेले बघा, ज्याला जे जे पाहिजे ते मिळो, अशी प्रार्थना माऊलींनी पसायदानामधील या 4 ओळीमध्ये किंवा पसायदानामध्ये भगवंताकडे केलेली आहे, पांडुरंगाकडे केलेली आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नामदेव महाराज त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणतात ते पाहूया. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. बघा नामदेव महाराज काय म्हणतात, अहंकाराचा वारा. बघा आता अहंकाराचा वारा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली बघा, न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. संत नामदेव सांगतात, देवाला अशी प्रार्थना करतात बघा. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकार होऊ देऊ नको. बघा आता सगळ्यात ही गोष्ट बघा, नामदेव महाराज म्हणतात अहंकाराचा वारा मला लागू देऊ नको, अशी विनंती केली. मला नम्र राहू दे, मला कधीही अहंकार होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तरी तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. आता नामदेवांच्या बाबतीत वर्णन करताना इथं असं सांगितलं गेले, नामदेवांनी काय मागितलं बघा भगवंताला, की अशी विनंती केली की सतत नम्र राहू दे. बघा काय असतं ना, फळा फुलांनी भरलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं. ज्या झाडाला फळं फुलं नसू द्या ते असं ताठ उभं असतं. आलं लक्षात? अहंकार जर आला ना माणसामध्ये तर तो उर्मट बनतो, कुणाला भीत नाही. जो अहंकार रावणामध्ये होता, दुर्योधनामध्ये होता, टिकले का ते? यशस्वी झाले का? नाही झाले. लक्षात घ्या. म्हणजे अहंकाराने माणूस काय त्याचा विनाश होत असतो, त्याला यश मिळत नसतं. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात माझ्याकडे नम्रता राहू दे. त्याचबरोबर असं सांगतात की आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर काय, नम्र राहायला हवे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आजकाल तर असं आहे ना, नम्रता कशाला म्हणतात शिक्षकांसमोर. आता मी बराच वेळेस बघते शाळेमध्ये की शिक्षक जरी दिसले तरी बघा आता गुड मॉर्निंग सहज मुलं असे नाही का, पण ठीक आहे नम्र कसं पाहिजे की असं त्यांच्यासमोर बोलताना तुम्ही असं वरमान करून किंवा असं उलटं बोललं कधी नाही पाहिजे शिक्षकांशी. कसं लक्षात घ्या, याला काय म्हणतात उर्मटपणा, किंवा हे नम्र नसतात. नम्रता कशाला, शिक्षकांनी एखादा प्रश्न विचारला आहे किंवा घरी तुम्ही आईवडिलांशी बोलताय, शिक्षकांशी बोलताय, शाळेत तुम्हाला नम्रपणे, ठीक आहे तुमचा एखादा प्रश्न आहे, तुमची एखादी मागणी, नम्रपणे बोला. मला हे पाहिजे, दिलं पाहिजे. नाही आई मला हे देशील का गं, हा झाला नम्रता. ठीक आहे एखादी गोष्ट चुकली, नाही माझं ते चुकलंच नाही, मी असं केलंच नाही. नाही आई मी असं केलेलं नाही आहे, लक्षात घ्या. हा झाला नम्रपणा. हे 2 उदाहरणं मी तुम्हाला का सांगितले, नम्रपणा आणि उद्धटपणा, उर्मटपणा. लक्षात घ्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. नामदेव महाराजांची छोटीची गोष्ट एकदा काय झालं बघा, गोष्ट आहे ती, नामदेव महाराजांचे वडील गावाला गेलते आणि त्यांना दूध घेऊन, विठ्ठलाला रोज नैवेद्य असायचा दुधाचा त्यांच्या घरचा. नामदेव महाराज गेले आणि काय झालं, देवाला त्यांना काय माहिती देवदूत, वडील चरवीतलं दूध तसंच घरी घेऊन येतात. चरवी एक म्हणजे भांडं आहे बरं का, त्याच्यामध्ये दूध साठवलं जातं. आलं लक्षात? तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. तर ते गेले दूध घेऊन नामदेव महाराज आणि देवाच्या तोंडाला लावलं, घे देवा घे दूध. कशाचं देव दूध पितो, त्यांना काय माहिती नामदेव महाराजांना. वडील रोज दूध घेऊन जातात, ते परत आणतात देवाला दाखवून, नुसतं त्यांना वाटतं देव खरं खरं पितो काय की. मग आता 2दा-3दा झालं देव दूधच पेईना. नामदेव महाराज तिथंच बसले, रडायला यायला लागलो तरी देव ऐकाना. मग एक दगड आणला बाहेरून, देवा दूध पिणे ते, या दगडावर माझं डोकं आपटून गेलं तरी देव ऐकायला तयार नाही. जेव्हा नामदेव महाराजांनी काय केलं, देव दूध पित नाही हे बघून दगडावर डोकं आपटणार, तोच पांडुरंग प्रकट झाला. त्यांना धरलं पांडुरंगाने आणि गट 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 पांडुरंग तो दूध पिला. आता हे सगळं प्रकार घरी आईला सांगितलं. मला सांगा ह्यांची आई विश्वास ठेवणार आहे की या गोष्टीवर? इतकं बदड मारले आईने, हे शक्यच नाही म्हणले, असं होणं नाही, अशक्यच गोष्ट वाटली ना ती. म्हणजे पण त्यांचं खरं होतं तरीसुद्धा ते एक शब्दसुद्धा आईला उर्मटपणे बोलले नाहीत. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं, ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी त्यांना आंघोळीला येऊ देत नव्हती संन्याशाची मुलं म्हणून. एकदा आंघोळीला इंद्रायणीत गेले त्यावेळी ब्राह्मणाच्या मुलांनी काय केलं तर त्यांना खूप मारलं होतं, लाथाबुक्क्यांनी मारलं, चिखलात पाडलं,
पण माऊली एक शब्दसुद्धा त्यांना बोलले नव्हते. हा झाला नम्रपणा. आलं लक्षात. आपण तर कोणी एक शब्द बोलला की त्याला चार शब्द बोलून मोकळे, कधी कधी हातापायीवर सुद्धा यायला आपण तयार असतो. आलं लक्षात. पण लक्षात घ्या, आपल्याकडं कितीही संपत्ती, वैभव, धन, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, कुठलीही गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्ट आपल्याकडे असणं ही चांगली गोष्ट आहे, पण तिचा अभिमान असणं ही खूप वाईट गोष्ट. तिचा जो तुम्हाला काय सांगितलं इथं बघा, उर्मटपणा. लक्षात. अहंकार. अभिमान आणि अहंकार या वेगळ्या गोष्टीत बघा, लक्षात घ्या. अहंकार असू नये माणसाकडे. अहंकाराने त्याचा नाश होत असतो, विनाश होत असतो. आलं लक्षात. आपल्याकडं खूप बुद्धिमत्ता आहे, हा त्याचा अभिमान असावा, ही माझ्याकडं आहे. अभिमान म्हणजे काय, नम्रपणा असतो बघा एक प्रकारचा. हा माझ्याकडे हे आहे, माझ्या गुरूंनी मला ते दिले, मी तो अभ्यास करून ते मिळवले, असं तो झाला अभिमान. पण हे अहंकार म्हणजे काय, हे माझ्याकडे हे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, असं हा झाला अहंकार. मग आता तुम्हाला 2 उदाहरणं सांगितले, नम्र राहायचं. आलं लक्षात. तुम्ही विद्यार्थी आहेत, काय करायचं, 10वीच्या मुलांना तर सांगन लेकरांना, काय असतं हे वय असं असतं, आरे तर कार्य चालू असतं लगेच, आहे का नाही. 16 वर्ष वय तुमचं, आहे का नाही. मग लक्षात घ्या, इथं नम्र राहायला शिका. आणि हे नम्रता तुम्हाला नक्कीच काय करेल, एका उंच शिखरावर नेल्याशिवाय राहणार नाही. आलं लक्षात. तर हे महत्त्वाची गोष्ट नामदेव महाराजांनी इथं मागितली आहे. कोणता सांगितलं आहे त्यांनी, नम्रपणा माझ्यामध्ये असू दे, असं मागणं त्यांनी परमेश्वराकडे केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठले संत आहेत बघा, त्याच्यानंतर असं वर्णन आलेलं आहे बघा, की संत एकनाथ महाराजांविषयी सांगितले बघा. संत एकनाथांनी सर्वांभूती भगवत भाव हाची निजभक्तीचा ठाव असे म्हटले आहे. प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे, मानवी सुखदुःखाशी सहृदयता, मनाने समरस होणे, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वांभूती भगवत भाव असे म्हणतात. तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असे म्हणतात. बघा आता बघा, एकनाथांचं वर्णन इथं सांगितलेलं आहे. एकनाथ महाराज जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे बघा. काय म्हणतात नाथ महाराज बघा, त्यांच्या इथं ओळी आपण लक्षात घेऊया. काय सांगितले बघा, सर्वांभूती काय सांगितले, भगवत भाव हाची निजभक्तीचा ठाव. निजभक्ती, मी जी भक्ती करते, निज म्हणजे माझी भक्ती, तर ते काय म्हणतात बघा, प्राणीमात्रांमध्ये म्हणजे सगळं आपण जे व्यक्ती आहोत, सगळे मानव आहोत, मैत्री जर असली तर विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे काय, नुसतं द्यायचं घ्यायचं, एकमेकाला देणं घेणं म्हणजे मैत्री नाही. तर लक्षात घ्या, सुखदुःखात बघा सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला आनंद मानता आला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याला आपल्याला मदत करता आली पाहिजे, त्याला आधार देता आला पाहिजे. मी खूप अशी उदाहरणं पाहिलीत बघा. सुख के सब साथी दुःख का नको. सुखात सगळेजण येतात, आजकालचे मित्र असे, सुखात सगळेजण येतात, हां सगळे सोबत असतात, पण दुःखात कोणी नसतं. आलं लक्षात. म्हणजे आता बघा, इथं हा आपला हा परका असा भेदभाव असं असू नये. बघा, सर्वांभूती भगवत भाव, सगळ्यांविषयी भगवंताविषयी जो भाव असतो तो प्रत्येक प्राणीमात्रांविषयी असावा, सर्वांशी समान वागावं, असा संदेश जे नाथ महाराज आहेत त्यांनी दिलेला आहेत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय सांगितले, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे. लक्षात घ्या, एखाद्यावर जर संकट असेल, दुःख असेल, तर भले ठीक आहे, आपल्याच्याने त्याला पैसे देणं होत नाहीत किंवा आणखी काही मदत करणं होत नाही, फक्त त्याच्या जवळ जाऊन पाठीवर हात फिरून काही नाही, सगळं व्यवस्थित होईल, पाठीवर हात फिरून एवढं म्हणा, खांद्यावर हात ठेवून एवढं म्हणा, काही नाही, होईल सगळं व्यवस्थित, दिवस जात असतात. एवढे शब्दसुद्धा त्याला खूप आधार देऊन जातात हो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी तुमच्या पैशाची, तुमच्या आणखी दुसऱ्या वस्तूंची त्याला गरज नसते. तुमचा शाब्दिक आधारसुद्धा खूप मोठं कार्य करून जात असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून इथं सांगितलं आहे बघा, सर्वांभूती भगवत भाव हाची निजभक्तीचा ठाव. सगळ्यात मोठी भक्ती कोणती असेल तर सगळ्या प्राणीमात्रांना किंवा सगळ्या व्यक्तींशी निजभक्तीचा ठाव, म्हणजे सर्वांमध्ये परकेपणा कुठंही पाहायचा नाही. हाही माझा किंवा हा माझा आणि तो दुसऱ्याचा असं नाही, परकेपणा नाही. आता आपणच पहा ना, 2 मुलं असले, एक आपला असला आणि एक शेजाऱ्याचा मुलगा असला, चॉकलेट द्यायचं असलं, त्याचे 2 तुकडे केले, आपण काय करतो, मोठा आपल्या मुलाला देतो, छोटा शेजाऱ्याच्या मुलाला देतो, नाही. आलं लक्षात. म्हणजे हा आपला हा परका, इथं भेदभाव करायचा नाही, सगळ्यांना समान, ज्याप्रमाणे भगवंताला आपण धरतो त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समान धरायचं, असा संदेश संत एकनाथ महाराज देतात बघा. आता त्यांचं एक उदाहरण सांगाल तुम्हाला मी, की एकदा वाळवंटामध्ये पैठणला
गोदावरी नदीच्या ठिकाणी नाथ महाराज आंघोळीला गेले आणि तिथं एक बघा असं सांगितलं जातं की अस्पृश्याचं लेकरू, महाराजचं लेकरू रडत होतं. वाळू होती, रखरख ऊन होतं, त्या लेकराचे पाय भाजत होते, तोंड लाल झालं होतं, खूप रडत होतं, नाकातून शिंबूड गळत होता आणि ते लेकरू असं रडत होतं. लक्षात घ्या, तिथं सगळेजण उभे होते, ब्राह्मण आंघोळ करत होते, बाकी सगळे, पण ते फक्त कोणाचं लेकरू आहे आपल्याला माहीत नाही, अगं ते अस्पृश्याचं लेकरू आहे म्हणून त्याला कोणी हात लावत नव्हतं. लक्षात घ्या. आणि नाथ महाराज जेव्हा तिथं गेले त्यांनी बघितलं, अरे अरे रे माझं पांडुरंग किती पाय भाजत असतील असं म्हणून त्यांनी त्या लेकराला पटकन उचलून घेतलं. स्वतःच्या उपरणं जे होतं ना अंगावर धोतर, त्यांनी त्याचं नाकतोंड पुसलं आणि नंतर त्याची आईला म्हणाली, महाराज खाली ठेवा त्याला. ते म्हणजे असं एकमेकांना स्पर्श करत नव्हते, अस्पृश्याचं लेकरू होतं ते. तर महाराज म्हणले नाही, ह्याच्यामध्ये सुद्धा पांडुरंग आहे. म्हणजे लक्षात घ्या, नाथ महाराजांनी हा संदेश त्या काळी दिला. काशीहून आणलेलं पाणी, लक्षात घ्या, आता त्या गाढवाला पाजलं, आलं लक्षात. ते गाढव रस्त्याच्या कडेने तळमळताना दिसलं, तर ते पवित्र कावडीहून आणलेलं पाणी, कावडीतून नाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं. ह्याच्यातून काय बघा, सगळ्या जीवांमध्ये परमात्मा आहे, आलं लक्षात. जसा माणसाचा जीव आहे, मग ते पाणी तिथं जाऊन मंदिरात ओतण्यापेक्षा हे जीव इथं तडफडतोय ना, ते गाढव रस्त्याच्या कडेने तडफडत होतं पाणी वाचून, त्याला ते पाणी पाजलं नाथ महाराजांनी. म्हणजे नाथ महाराजांनी खूप बघा संतांच्या इतक्या अशा म्हणजे त्यांचे महिमा आहे की तो आपण वर्णन नाही करू शकत. खूप मोठा महिमा आहे संतांचा. तर सांगायचं काय, म्हणजे इथं वर्णन असं आलेलं आहे बघा. नाथ महाराज असं म्हणतात की काय, सर्वामूर्ती भगवत भाव, म्हणजे काय, सर्वांविषयी माझ्या मनात प्रेमाचा किंवा भगवंताचा भाव असावा असं वर्णन इथं करतात. आणि ह्यालाच माऊली काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे सगळ्यांचं मागणं एकच एक नाही जवळपास, फक्त फरक काय येतो, भाषेचा फरक येतो. आलं लक्षात. मग सुरुवातीला तेच सांगितलेलं आहे. पुढं बघूयात काय सांगितलेलं आहे बघा. आता संत तुकाराम विषय आलेला आहे इथं बघा. संत तुकाराम काय म्हणतात बघा. संत तुकाराम असं म्हणतात, संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू वावे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काहीही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. आता बघा, आता आपण सगळ्यात पहिले कोणते संत पाहिले, माऊली बघितले, ज्ञानेश्वर माऊली, त्याच्यानंतर नामदेव पाहिले, त्याच्यानंतर एकनाथ पाहिले, हे की नाही. मी सगळ्यांच्या तुम्हाला एक एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या आहेत, लक्षात यावेत म्हणून उदाहरणं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कोणते पाहायचे, संत तुकाराम महाराज पाहायचे. तुकाराम महाराज काय म्हणतात, संत संग देई सदा. कशा संत संग, संत म्हणजे सत्पुरुष, त्यांचा संग दे, त्यांची संगती घडू दे. का, तर त्याच्यामुळं काय होईल बघा. ते काय म्हणतात, चार माणसं एकत्र आली संतांमुळे. बघा आता तुकाराम महाराज कीर्तन करायचे, कितीतरी लोक कीर्तनाला यायचे लक्षात. आणि तो चांगला संदेश मग ते समाजापर्यंत, समाज जागृतीचं काम ते त्यांच्या कीर्तनातून करत असत. पण लक्षात घ्या, संतांच्या जवळ गेलं, चार माणसं एकत्र आली, चांगली माणसं, वाईट नाही म्हणतात ना. म्हणजे लक्षात घ्या, चांगल्यासोबत जर राहिलं बघा तर ठीक कल्याण होतं. आणि गदे कसात रह गे तो चार लाते खाणे पडे, हे की नाही. तर सांगितलं इथं सांगायचं आहे असं तुकाराम महाराजाला, चांगल्या प्रकारचे काम संत एकत्र आले तर उभे राहतं. सर्व संत म्हणण्यापेक्षा संत काय करतात, संतांच्या संगतीमुळे चार माणसे, चांगली माणसं एकत्र येतात आणि एखादं चांगलं कार्य या सहकार्य भावनेतून उभे राहते आणि त्याच्यामुळे जीवनाचे कल्याण होत असते. त्यासाठी संत तुकाराम महाराज हेही सांगतात त्यांच्या अभंगातून, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. बघा, म्हणजे काय केलं पाहिजे, प्रत्येकाने एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. सगळ्यांनीच अवघे धरू सुपंथ. सुपंथ म्हणजे चांगला पंथ, पंथ म्हणजे रस्ता, सु म्हणजे चांगला, सुपंथ म्हणजे चांगला रस्ता. आलं लक्षात. सगळेच एखाद्या संतांच्या संगतीत अनेक लोक आले तर त्यांची सुद्धा प्रवृत्ती चांगली बनती आणि त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहतं. आणि त्याच्यामुळं असं सांगतात की तुकाराम महाराज सगळेजण म्हणून एका चांगल्या रस्त्यावर जातात. अवघे धरू सुपंथ, एक एका सहाय्य करू, मदत करणं. बघा संतांनी किती छान छान आपल्याला उपदेश केलेले आहेत. बघा ना, आपण तर सहज म्हणजे साध्या गोष्टी असतात बघा. आता समजा एखादी आपण जातोय रस्त्याने, आपल्यासोबत एखादी आजी पण आहे, ती पण भाजी आणायला आली, आपण पण आलो, पण तिला ते वजं उचलत नाही. घ्या ना तिच्या हातातली बॅग, काय फरक पडतो, तिला उचलत नाही ना, आपण घेतली तर काय फरक पडतो, आपण उचलू शकतो ना. साध्या गोष्टी असतात बघा. आलं लक्षात, ज्या आपण करू शकतो. कधी पाऊस पडतोय, रस्ता निसरडा आहे, एखादी आजी चालली, तिला पाय घसरायची भीती, समजा आपण तिला तेवढा रस्ता क्रॉस करून द्या ना, जिथं पाणी सांडले, पाणी साचले, अशा ठिकाणी. आलं लक्षात. साध्या गोष्टीत एक एका सहाय्य करू, सहाय्य म्हणजे मदत. तर त्याच्यामुळे एकमेकांना जर सहाय्य केलं तर नक्कीच देशाचा प्रगती, विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर इथं असं सांगितलं, अवघे धरू सुपंथ. आलं लक्षात. म्हणजे संत जे असतात स्वतःसाठी काहीही मागत नाहीत.
बघा आता अनेक संतांचं जे समाजासाठी त्यांचे जे समाज कल्याण होण्याची जी प्रार्थना आहे, समाजाचं कल्याण व्हावं त्याच्यासाठी ज्या प्रार्थना केल्या आहेत त्या आपण पाहिल्या. आता आपल्याला कोणाचं पाहायचं आहे बघा, इथं सांगितले आहे बघा, संत रामदास. ठीक आहे, चला तर मग संत रामदास यांनी विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. खूप सुंदर प्रार्थना बघा, मी नेहमी असं म्हणजे तालास्वरात म्हणत असते ही प्रार्थना. खूप छान प्रार्थना आहे, बघूया थोडी तालास्वरात. चला. कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया, जनहित विवरी जनहित विवरी, तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. अशा प्रकारचं सुंदर मागणं इथं मागितलेलं आहे बघा. थोडं विस्ताराने बघूया. संत रामदास यांनी जनहिताची तळमळ वाटते म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. आता बघा इथं काय झालेलं, अगोदर आपण संत रामदासांविषयी बघूया. रामदासांनी जी प्रार्थना केली, मी जी तुम्हाला तालास्वरात म्हणून दाखवली, कल्याण करी देवराया. रामदास स्वामी असं म्हणतात, हे देवा, हे पांडुरंगा, हे रामराया, सर्वांचं कल्याण कर. जनहित विवरी, जनहित बघा, जनाचं हित, इथं हित दिलाय. ठीक आहे, जनाचं हित, जगाचं कल्याण व्हावं, हे हित व्हावं अशी मी प्रार्थना करतो तुला. आणि त्याच्यासाठी त्यांचे काय आहे, तळमळ तळमळ होतच आहे. तळमळ म्हणजे काय, मनातून वाटणं, हृदयातून वाटणं एखाद्याविषयी. मग ही जी त्यांची तळमळ आहे रामदास महाराजांनी, त्यांनी परमेश्वराकडं बोलून दाखवली, हे परमेश्वरा तू काय कर, सर्वांचे कल्याण कर असं मागणं ते मागतात. अशा प्रकारचं मागणं संत रामदासांनी देवाकडे केलेलं आहे, सर्वांचं कल्याण कर. आलं लक्षात, ही तळमळ त्यांची होती. आणि हे जन हाती धरी, ह्या जनाला हाती धरून, बघा ना काय असतं ना, लेकराला चालवायला शिकायचं आहे, त्याला चांगल्या मार्गावर न्यायचं, आई जशी त्याला हाताला धरून नेती तसं हे देवा तू काय कर, आम्हाला हाताला धरून चांगला मार्ग दाखव, ही तळमळ माझ्या मनात आहे, सगळ्यांचं कल्याण कर. अशा प्रकारे मागणी संत रामदासांनी केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गाडगे महाराजांच्या विषयी सांगतात, नको धर्मकृत्ये पैसे खर्च करून या. धर्मकृत्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही. जसं की ब्राह्मणांनी ही पूजा सांगितली, ती पूजा सांगितली, हे करा ते करा, नाही, तिथं फुकट काहीच होत नाही. पानं, फुलं, दूध, दही, पंचामृत सगळं अन्न ह्याच्यासाठी पैसे लागतात. मग तिथं पैसे खर्च करू नका. तर कशासाठी करा, बघा, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. जो पैसा तुम्ही देव धर्म कार्यात खर्च करता त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा असं सांगितलेलं आहे बघा, की तो विद्या, असं गाडगे महाराज म्हणतात की विद्या घेण्यासाठी तो पैसा खर्च करा. ठीक आहे. एखाद्या तुम्हाला देवाला जायचं आहे समजा, तर बसला तुम्हाला तिकीट लागतं आहे 200 रुपये, त्या 200 रुपयात 4 वह्या येतात. मग ठीक आहे, आलं लक्षात, जो खर्च तुम्ही धर्मकृत्य करण्यासाठी करताय तो खर्च तुम्ही विद्या घेण्यासाठी करा असं म्हणणं गाडगे महाराज इथे सांगतात. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. स्वतःचा उद्धार दुसरे येऊन करत नसतात, स्वतःलाच करायचा असतो. उद्धार करणे, विकास करणे, दुसरे येऊन तुमचा विकास करणार नाही. तुम्हाला तुमचा विकास करायचा आहे तर तो स्वप्रयत्नाने करायचा असतो. आलं लक्षात. त्याचबरोबर शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. सुखी व्हायचं असेल तर शक्ती आणि मुक्ती, बघा आपल्याकडे शक्ती पाहिजे, प्रयत्न पाहिजे, प्रयत्नाने शक्ती येते आणि त्याच्यातून आपला उद्धार होत असतो. आपण काय करून घेत असतो, उद्धार करून घेत असतो. अशा प्रकारचं गाडगे महाराजांचं म्हणणं या अभंगातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे ते काय म्हणतात बघा, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. आलं लक्षात. शिक्षणामुळे माणूस काय व्हावा, सुसंस्कृत व्हावा, तो माणूस एकमेकांशी माणसं जोडली जावे, त्याच्यातून त्यांचं कल्याण हो, अशा प्रकारचं मागणं गाडगे बाबांनी मागितलेलं आहे. त्याच्यानंतर बघू, संत तुकडोजी महाराजांचं वर्णन आले आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात.
समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे संत तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी, बघा तरीच लाभ. बघा अशा प्रकारची प्रार्थना कोणी केलेली आहे? संत तुकडोजी महाराजांनी. त्यांची ग्रामगीता प्रसिद्ध आहे, बघा कधी भेटली तर वाचून बघा. बघा हे तुकडोजी महाराजांनी काय केले, त्यांची जी ग्रामगीता आहे त्याच्यामध्ये ते प्रार्थना करतात. बघा तुकडोजी महाराज स्वच्छतेचं महत्त्व सांगत होते. ते काय म्हणतात, आपलं जे गाव आहे देवाचं मंदिर आहे, मग मला सांगा देवाचं मंदिर आपण स्वच्छ ठेवतो की नाही? तसं आपलं गावसुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि मानव हे त्यातल्या देवाच्या मूर्ती आहेत असं ते म्हणतात. बघा समभावाने सेवा केली पाहिजे, सर्वांना समान धरून सेवा केली पाहिजे, आजादुजा भाव सेवेमध्ये करू नये. त्याचप्रमाणे अज्ञान नाही सेवावे यासाठी काय केलं पाहिजे? ज्ञान विज्ञानाची कास धरायची, म्हणजे त्या मार्गाने चालायचं. अज्ञान नाही व्हायचं असेल तर आपल्याला ज्ञान मिळवावं लागेल, त्या मार्गाने जावे लागेल. ज्ञान मिळवण्यासाठी काय करायचं? बघा इथं सांगितलं त्यांनी. बघा ज्ञान मिळवण्यासाठी एक तर ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. काय संदेश दिलाय त्यांनी? सत्य बोलावे आणि ग्रंथ वाचावे आणि ज्ञान विज्ञानाची कास धरावी, ह्या मार्गाने जायचे. अशा प्रकारे महाराज प्रार्थना करतात. त्याचबरोबर ते असं म्हणतात बघा पुढे, सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. म्हणजे काय सांगतात बघा, सर्व विश्व सुखी व्हावे. ते माऊलींनी सांगितलं, तेच तुकोबांनी नाथांनी सगळ्यांनी हेच सांगितले. बघा मी सुरुवातीलाच लेखकांनी सांगितले की सर्वांचं काय आहे, जी समबुद्धी, सर्वांचं एकच मागणं आहे. सर्वांचं जे सगळ्यांना पांडुरंगाकडे जे मागायचे आहे ते एकच त्यांचा भाव आहे, तो कोणता? सगळं जग सुखी व्हावं, विश्वकल्याण व्हावं. आता इथं तुकडोजी महाराज काय सांगितलं बघा, सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माच्या दृष्टीने नेटकी. धर्म आपल्याला काय शिकवतो किंवा धर्मामध्ये असं सांगितलं, सर्व विश्व सुखी व्हावे, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. आणि ते जे विश्व सुखी होते बघा, तर ते आपल्या गावोगाव बघा, ती आणावी सर्व गावलोकी तरीच लाभ. म्हणजे विश्वसुखी होते ते आपल्या गावापर्यंत पोचलं पाहिजे. तर त्या सुखी विश्वाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे किंवा विश्व कल्याणाची जी धर्माची दृष्टी आहे ती आपल्या गावापर्यंत आली तर त्याचा लाभ आपल्या गावापर्यंत पोचला पाहिजे, आपल्याला घेता आलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्णन संत तुकडोजी महाराज करतात. अशा प्रकारची प्रार्थना तुकडोजी महाराजांनी केलेली आहे. त्याच्यानंतर बघूया आपण काय सांगितलेलं आहे ते. बघा इथं असं सांगतात, सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने संस्काराची जोपासना करावी, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, म्हणून माणूस कधीही एकाएकी राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते, म्हणून माणसाने कोणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. मी नेहमी सांगत असते बघा, संत कसे असतात, संत कोणालाच म्हणायचे जे स्वतःच्या आचरणातून ज्ञान देत असतात. नुसतं सांगायचं आणि आपण तसं वागायचं नाही, याला संत म्हणत नाहीत. मग हे तुकोबा, ज्ञानोबा हे जे संत होते बघा, त्यांनी काय केलं तर स्वतःच्या आचरणातून हे सर्व सांगितलेलं होतं. संतांची चिरंजीव प्रार्थना कोणती होती ती बघा, मानवाच्या कल्याणासाठी काय केलं आणि प्रगतीसाठी सर्व संतांनी चिरंजीव म्हणजे कायमस्वरूपी राहणारी अशी प्रार्थना केली होती. त्यातून सर्व संतांनी विश्वाचं कल्याण संतांना अपेक्षित होतं. बघा ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. त्याचबरोबर संतांनी काय केलं तर माणसाला महत्त्व दिलं, तर माणूस आदर्श असं त्यांना वाटायचं. सुसंस्काराची जोपासना व्हावी, सुसंस्कार असले तर सगळ्या गोष्टी घडतील, नाही तर होणार नाहीत, असं विश्वकल्याण होईल. बघा आता छोट्या छोट्या गोष्टी आहे. सुसंस्कार म्हणजे काय, कोणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे, माणूस कधीही एकाएकी राहू शकत नाही. बघा ना, एकटा माणूस कधीच राहू शकत नाही, माणूस एकोप्याने राहतो, ग्रुपने राहतो. तर इथं असं सांगितलं की कोणालाही त्रास देऊ नये. समजा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला त्रास दिला, त्याला तुमच्याजवळ राहू वाटेल का? सोपं उदाहरण, वर्गातल्या एखाद्या मित्राला तुम्ही त्रास देतात, त्याला तुमच्याजवळ बसावं वाटेल का? नाही. तुमचा जर स्वभाव दुष्ट असला, खाष्ट असला, तुम्ही कोणाला प्रेमाने बोलत नसते, मायेने बोलत नसते, तुमच्याजवळ कोणी येईल का? नाही. माणूस एकटा जगू शकतो का? नाही जगू शकत. बघा त्याच्यानंतर असं सांगितलं बघा की सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि संवादाची नितांत गरज असते माणसाला. आलं लक्षात? आपल्या विचारांची देवाणघेवाण
याची माणसाला गरज असते, संवादाची. म्हणून माणसाने एकोप्याने राहिलं पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर असं सांगितलं आहे, हीच खरी मानवता आहे. बघा, खरी मानवता कशाला सांगितलेलं आहे बघा, इथं कशाला म्हणतात तर खरी मानवता याला म्हणतात बघा, की काय सांगितले बघा, शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हीच खरी मानवता आहे. एखाद्याला एखादी मदत हवी कशाची, तर ती मदत आपण केली पाहिजे. ती झालं दुसऱ्याच्या उपयोगी पडणे. आलं लक्षात? म्हणजे दुसऱ्याच्या कामाला आपण आलं पाहिजे, त्याची मदत केली पाहिजे. पण लक्षात घ्या, ती मदत पण चांगल्या गोष्टीत. नाही तर एखाद्याला काहीतरी वाईट व्यसन आहे आणि समजा त्याला आपण एखाद्याला समजा चोरी करायचं सवय आणि आपण त्याच्याजवळ गेलो, आपला मित्र काय समजा ओळखीचा, तर मग एखाद्याच्या घराचा विषय विचारत असेल, इथं किती यांच्याकडं सोनं आहे, किती काय, तशी मदत नाही. आलं लक्षात? चांगल्या कार्यासाठी मदत. एखादा समजा नवीन रस्ता बनवतं, हे करतं आहे, तर काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण समजा मदत केली पाहिजे. आलं लक्षात? एखादा गाव स्वच्छ करतो आहे, मग तो खराटा घेऊन जातो, आपणही त्याच्यासोबत जाऊन त्याला मदत केली पाहिजे. ही झाली खरी मानवता. आलं लक्षात? म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे. एखाद्याला गरज आहे, एखाद्याच्या मुलाला दवाखान्यात न्यायचं, तुमच्या दारात गाडी उभी, द्या त्याला ती गाडी, किंवा त्याला तुमच्या गाडी टाकून दवाखान्यात न्या. ही झाली मानवता. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवलेली आहे आणि त्यांनी आचरणातही आणलेली आहे. बघा ना, म्हणजे सगळ्यांना समभाव आहे. तुकाराम महाराज एकदा असं शेतातून येत होते, त्यांच्या मुलांना खायला ऊस आणले होते त्यांनी 5-6. येताना काय केलं, सगळ्या मुलांनी त्यांच्याकडं ह्याने ऊस मागितला दे, त्याने ऊस मागितला दे, असं करता करता घरी येऊपर्यंत त्यांच्याकडे एकही ऊस शिल्लक राहिला नाही. ऊसाची मोळी आणली होती, त्यात एकही ऊस शिल्लक राहिला नाही. मग ते म्हटले का, शेजाऱ्याच्या मुलाने, अगं दुसऱ्या मुलाने मागितलं, मी माझ्या मुलासाठी चालवलेत, मी तुला देणार नाही. त्यांनी सर्वांना समान धरले, म्हणून त्यांनी त्या मुलांना सुद्धा ते ऊस दिले. आलं लक्षात? म्हणजे हे काय ना, सर्व भाव सर्वांना समान रेखणे आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, मानवता, ह्या सगळ्या गोष्टी संतांनी आपल्याला त्यांच्या आचरणातून दाखवून दिलेल्या आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा, की आजच्या विज्ञान युगात तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर ही कल्पना केली होती. याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांनी अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची संपत्ती वाढवतात. याकडे संतांनी लक्ष वेधले आहे. बघा आता सर्व संतांचं वर्णन झाल्यानंतर इथं असं सांगितलं जातं आहे, की आजचं युग जे आहे ते विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. बघा, हे सगळं संशोधनामुळे विश्व जवळ आलं आहे. बरोबर आहे की नाही? आपण जागेवर बसल्या बसल्या अमेरिकेतील व्यक्तीशी बोलू शकतो, चॅटिंग करू शकतो, आहे की नाही? व्हिडिओ कॉलने आपण एकमेकाला पाहू शकतो, कुठंही दूर असलं तरी. पण संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात सांगितले, हे विश्वाचे माझे घरं. आता त्याचा प्रत्यय येतोय, प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. सगळं विश्व जवळ आले आहे, एका घरात असल्यासारखं वाटतं सगळे, ठीक आहे. पण इथं एक आज आपण काय सांगितलं, जगात कुठेही जाऊ शकतो. पण ज्ञानेश्वरांना काय अभिप्रेत होतं बघा, जिव्हाळा. माणसं जिव्हाळ्याने एकमेकाच्या जवळ आले पाहिजेत. नुसतंच एकमेकांना बघितलं, फोन केला म्हणजे एकमेकाच्या जवळ आले असा अर्थ होत नाही. तो माऊलींना अपेक्षित नव्हता. तर माऊलींना सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो म्हणजे जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम, माया आहे का शिल्लक? नाही. आता इथं काय सांगितलं बघा, हा जो जिव्हाळा आहे तो काय झालेला आहे, आज हरवलेला आहे. तर तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होती. बघा, ती संतांना नको आहे. राक्षसांमध्ये जिव्हाळा नव्हता म्हणून तर त्यांना राक्षस म्हणतो आपण. आलं लक्षात? म्हणजे आजही राक्षस आहेत, त्या काळात होती ना, आता नाहीत असं नाही. ज्यांच्याकडे जिव्हाळा नाही, प्रेम नाही, ज्यांना एखाद्या रस्त्याने पडलाय तर त्याला उठवण्याची, ज्याला उठू वाटत नाही तो तसाच पुढे निघून जातो, तो राक्षस झाला. आलं लक्षात? म्हणजे काय, एखाद्याविषयी जिव्हाळा वाटणे, प्रेम वाटणे, एखाद्याविषयी असं नाही म्हणता येणार. समाजातील प्रत्येक प्राणी मात्रांविषयी प्रेम, जिव्हाळा वाटणे ही झाली बघा मानवता. आता लक्षात घ्या, सुसंस्कृतपणा सांगितलाय. तर हा जो जिव्हाळा शब्द माऊली सांगतात आज हरवलेला आहे. तर इथं सुसंस्कृत होण्यासाठी बघा, माणूस सुसंस्कृत व्हायला हवे, नाहीतर त्याच्यामध्ये राक्षसी वृत्ती निर्माण होती. लक्षात घ्या, देव आणि राक्षस दोन्हीही मानवात आहेत. आलं लक्षात? रावण काय करायचा, प्रजेला त्रास द्यायचा. रामाने काय केलं, प्रजेला स्वतःच्या लेकरांसारखं सांभाळलं, आहे की नाही? म्हणजे लक्षात घ्या, इथं काय आहे ना, की वर्णन अशा प्रकारचं इथं जिव्हाळा.
तर जिव्हाळा या शब्दावर हे उदाहरण येईल की बघा, जिव्हाळा जो माऊलींना अभिप्रेत होता माणसं जोडण्यासाठी तो राहिला नाही असं म्हणतात. मग राक्षस आणि मानव हे 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. राक्षस कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये जिव्हाळा नाही, प्रेम नाही, तो झाला राक्षस. आणि ज्याला जिव्हाळा आहे, प्रेम आहे, परोपकाराची वृत्ती, तो झाला देव. आलं लक्षात? मग आपल्यामध्ये ते असू शकतं, आपणही देव आणि दानव, आपल्याला काय बनायचं आपण ठरवायचं आहे का नाही. आणि संतांना ही राक्षसी प्रवृत्ती काय नको आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात बघा, की सुंदर मने ही राष्ट्रांची संपत्ती वाढवतात. बघा लक्षात घ्या, फक्त पैशांमुळे देशाची ओळख होत नसते, फक्त प्रगतीमुळे देशाची ओळख होत नसते, तर सुंदर मन ही सुद्धा देशाची काय करतात? संपत्ती, श्रीमंती वाढवत असतात. संतांनी याच्याकडे लक्ष वेधले आहे. आज भारतामध्ये मला सांगा बरं, असा आहे का एखादा देश जो आपल्या माऊलींना ओळखत नाही, तुकोबा ज्ञानोबांना ओळखत नाही? म्हणजे काय सांगायचं इथं, जे सुंदर मन आहेत ना त्याच्यामुळे राष्ट्राची ओळख, संपत्ती. आज एका माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर की सगळ्या देशात म्हणजे काय ती त्याच्यावर भाषांतर करून तिचा अभ्यास चालू आहे. आलं लक्षात? म्हणजे लक्षात घ्या, हे जे सुंदर मन आहेत म्हणजे संतांनी ह्याच्याकडे, एक संत, एक चांगला विचार, सगळ्या हे जे चांगले विचार आहेत, सुंदर मन आहे, ती राष्ट्राची काय असते? खऱ्या अर्थाने श्रीमंती असते. आज आपल्या भारताला भारताची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे ते म्हटलं जातं. ह्या सगळ्या संतांमुळे आपली संस्कृती बनली, हो की नाही? या संतांनी सगळं ज्ञान दिलं, त्याच्यामुळे आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ बनली. म्हणून इथं असं सांगितलं जातं की सुसंस्कृत मन जे आहे तर तीच खरी राष्ट्राची काय असते? सुंदर मन, ती खरी राष्ट्राची ती श्रीमंती वाढवत असतात. आलं लक्षात? इथं पुढं काय सांगितलं बघा, शेवटचा उतारा. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवीशी वाटते. झाडे स्वतःहून सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. बघा आता संतांच्या प्रार्थनेतील मर्म इथे सांगितलेलं आहे. मर्म म्हणजे काय? गाभा, त्याच्यातला गर. आले लक्षात? तर काय आहे मला बघा इथं सांगितलेलं आहे. जसं की बघा, वडाचं झाड असतं, ह्याचं उदाहरण दिलं इथं. वडाचं झाड काय खूप मोठं असतं बघा, ते काय करतं? सगळ्यांना सावली देतं. आलं लक्षात? आणि ती सावली इतकी असं म्हणजे खूप दाट पानं असतात, त्याच्या त्या पारंब्या पानं पूर्ण असं गच्च असतं, खूप मोठं असतं. त्याची सावली अशी खूप थंड असते बघा, म्हणून ती सावली सगळ्यांना हवीशी वाटते. आलं लक्षात? तर झाडं काय करत असतात? स्वतः ऊन सहन करत असतात आणि जगाला, सर्वांना ते सावली देत असतात, लोकांना सावली देत असतात. आता एक उदाहरण आणखी एक दिलं. पहिलं उदाहरण कशाचं दिले बघा इथं? पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा की वडाच्या झाडाचं. दुसरं उदाहरण कशाचं दिले? पर्वतांचं. आता हे जे पर्वत असतात ना बघा, यांच्या कुशीमध्ये नद्या जन्माला येतात. म्हणजे पर्वतावरून एखादी नदी पडते, बरोबर आहे की नाही? तर ती पडत असताना बघा ते मस्त, आता बघा पर्वताला वळखणं पण पडतात. तुम्ही बघा कुठे गावाला जर गेलं तर जिथून धबधबा पडतो, धबधबा उन्हात आटतो, तर ते खडकल असे त्याचे वळखणं पडलेले असतात, पांढरे पांढरे, म्हणजे जिथून पाणी वाहत असतं तिथून. पण ते जे डोंगर असतो ना त्याची काहीच तक्रार नसते. पाणी मस्त पुढं जातं येईन, पडतं येईन, ह्याची किती मजा आहे, मला कुठंच जायला भेटत नाही, मी आपल्या एका जागेवर बसू नये. म्हणजे बघा मोकळ्या मनाने ते धबधबे बघा पर्वताच्या कुशीत हे जन्म घेतात नद्या. आणि पर्वत बिचारा आपले स्थिर एका जागेवर राहून आनंदाने पाहतात. त्यांना नद्यांसोबत कुठं जाता येतं का? नाही जाता येत. फक्त ते आनंदाने पाहतात. लक्षात घ्या. तर ते एखादी नदी कशी मस्त जाते, म्हणजे एखादा द्वेष कशी जाते मस्त, मला येतं का कुठं जाता? माझ्यापासूनच ही तयार होते ना, माझ्या अंगावरूनही जाती, सगळे वळखणं पडतात. पण तसं नाही. पर्वत काय म्हणतो बघा, तो बघा इतकं छान सांगितलेलं आहे ना पर्वताचं उदाहरण. बघा तो स्थिर राहतोय आणि ते आनंदाने पाहतोय. म्हणजे इथं काय सांगितलं, आपण कोणत्याही कामात स्वतःला कसं ठेवलं पाहिजे? आपलं मन आनंदी ठेवलं पाहिजे. आणि आनंदी ठेवून जर ते काम केलं तर काय होतं असं सांगितलं बघा, त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो असं सांगितलंय. कुठलंही काम असू दे आनंदी मनाने करा, एकतर ते काम 100% यशस्वी होत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो. एखादं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्ही नाराज होऊन केलं तर ते काम चांगलंही होत नाही, तुम्हाला त्याच्यात आनंदही मिळत नाही, सगळं नुकसानच नुकसान असतं. आलं लक्षात? म्हणजे जे पण तुम्ही काम करताय ते आनंदाने करा, त्याच्यामुळे तुमचं काम लवकर होईल आणि चांगलंही होईल आणि त्याच्यात तुम्हाला आनंदही मिळेल. आलं लक्षात? ते 3 गोष्टी साध्य होणार आहेत बघा. म्हणून जे काम भेटले ते आनंदाने करा. त्याचबरोबर असं सांगितलं बघा खूप छान इथं
की हे जगण्याचे खरे सूत्र आहे असं सांगितले. जगण्याचं खरं सूत्र कोणतं आहे बघा, की आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचं खरं सूत्र आहे. जगण्याचं खरं सूत्र काय सांगितले, मन आनंदी ठेवून कुठलंही काम केलं तर नक्कीच ते जगण्याचं सूत्र आहे असे. त्याच्यानंतर बघा, हे जगण्याचे खरे सूत्र बघा, स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल आणि सुखी होईल. हे संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. संतांनी असं सांगितलं का बघा, स्वतः सुखी राहा, ठीक आहे, स्वतः आनंदात राहा, छान राहा, ठीक आहे. आता स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन आले लक्षात, असं आपलं कसं असतं ना, माझं ते माझं आणि तुझं ते बी माझं. आलं लक्षात काय, माझं ते माझं आणि तुझं ते बी माझं. ह्याच्यामुळे समाजामध्ये शांतता स्थैर्य निर्माण होत नाही. आलं लक्षात घ्या, भांडण तंडे निर्माण होतात. आलं लक्षात. बघा ना, आता रामायण घडलं, रावणाकडे त्याची मंदोदरी एवढी सुंदर होती तरी त्याला सीता पाहिजे होती, त्याच्यामुळं रामायण घडलं. आता लक्षात घ्या, इथं काय स्वार्थापलीकडे जाऊन काम करायला सांगितलं आपल्याला. दुसऱ्यांचाही विचार करावा. आता एखादी गोष्ट आपण करतोय, लक्षात घ्या, तर स्वार्थापलीकडे जाऊन फक्त स्वतःचा स्वार्थच नाही बघायचा, कधीतरी दुसऱ्याचं हित पण त्याच्यात बघावं. आलं लक्षात. स्वतःचा कचरा काढायचा घरातला दुसऱ्याच्या अंगणासमोर नेऊन टाकायचा किंवा दुसऱ्याच्या घराच्या मागे टाकायचं, याला काय अर्थ आहे? म्हणजे इथं काय सांगितले बघा, स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. फक्त इथं स्वतःचाच विचार करायचा नाही, तर आपल्यासोबत इतरांचं कल्याण कसं होईल याचा सुद्धा विचार करावा, त्याचाही विचार करावा असं इथं सांगितलेलं आहे बघा. तर समाज सुंदर समाज निर्माण होईल आणि तो सुखी होईल. बघा ना, एका घरामध्ये एक भाऊ काय करतो, म्हणजे एकमेकांचं हित. जसं बघा, दोन भाऊ जेवायला बसले तर एक पोळी वाढली आईने गरम गरम, आई पोळी बनवते, तर ते भाऊ काय करतात, दोघं अर्धी अर्धी पोळी घेतात, आहे की नाही. लक्षात घ्या, हे का सांगते मी तुम्हाला, कशासाठी, की स्वतःचाच विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांचाही हिताचा विचार केला तर काय होतं बघा, समाज सुखी व्हायला वेळ लागणार नाही आणि सर्व समाज एकत्र कुटुंबासारखा राहील, सुखी राहील. अशा प्रकारचं वर्णन लेखकाने या पाठात केलेलं आहे. एकंदरीत सर्व संतांची जी मागणी आहे ती काय आहे बघा, सर्व संतांना काय सांगायचं आहे, की काय, स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. ही फक्त हा गाभा आहे. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं वाक्य आहे. काय महत्त्वाचं वाक्य आहे बघा इथं, की बघा, स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. हे सगळ्यात वाक्य महत्त्वाचं आहे. हे वाक्य आपल्याला जीवनात आपल्या खूप उपयोगी पडणार आहे. कधी एस टीने चालला आहेत, स्वतःला सीट आहे, एका सीटवर 3 जण बसतात बसमधल्या, दोघांनीच बसायचं, मध्ये पिशवी ठेवायची, तिसऱ्याला कोणाला बसू द्यायचं नाही, नाही आम्हाला लांब जायचं. अरे काय हे, आलं लक्षात. नुसतंच स्वतःचं असं नाही. कधी कधी 3 सीटचं ते मोठं सीट असतं बसमध्ये, 3 सीट बसलेत, थोडं ते साईडचं हँडल वरती करा ना आणि थोडं एखाद्या बाई छोटा मुलगा आहे त्याला थोडं साईडने बसू द्या, ते पण ॲडजस्ट होतं आहे. 3मध्ये चौथा पण ॲडजस्ट होतो आहे. नाहीच ॲडजस्ट होत तर काय करायचं, एखाद्या बाईच्या कडेवर लेकरू, ती बिचारी उभी लेकराला घेऊन तिचं लेकरू मांडीवर घ्या ना आपल्या. कळत आहे का काय म्हणते ते, म्हणजे स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करावा. अशा प्रकारचं प्रार्थना देवाने काय केली बघा, संतांनी देवाला केलेली आहे आणि त्याच्यातून सुंदर समाज निर्माण होईल, सुखी समाज निर्माण होईल. आणि अशा प्रकारच्या प्रार्थनांचं जो संतांनी प्रार्थना केली आहे त्याच्यामागचं मर्म आहे बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मर्म म्हणजे काय, गाभा. सगळ्या संतांनी वेगवेगळ्या शब्दामध्ये ज्या पण प्रार्थना केल्यात त्या सगळ्या प्रार्थनांचं एकच मर्म आहे, ते म्हणजे काय, स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांचाही विचार करणं. हे झालं त्यातलं मर्म. आलं लक्षात. समजतंय काय, फक्त स्वतःचाच विचार करायचा नाही, दुसऱ्याचाही विचार करायचा. आलं लक्षात. अरे छोट्या छोट्या गोष्टीत हॉस्टेलला मुलं राहतात तर काय करतात, समजा त्यांना कपडे वाळू घालायला एकच दोरी, ते काय करतात माहिती का, सगळे स्वतःचेच कपडे इथून तिथून त्या दोरीवर, दुसऱ्याला कपडे वाळू घालायला दोरीच ठेवायचे नाही. किंवा मी तर खूप मज्जा बघितली. आता बऱ्याच काय होतं बघा, एकत्र कुटुंब पद्धती किंवा जावा एकत्र असतील, जवळजवळ राहत असतील, गच्ची एकच असेल तर काय करतात माहिती का, म्हणजे दसऱ्यात बघा ह्यांची मज्जा, कपडे वाळू घालायला जागेवर सुद्धा माझेच कपडे सगळीकडे पाहिजेत. म्हणजे ही एक उठायच्या दुसरी काय करते, सगळ्या गच्चीवर स्वतःचे कपडे वाळू घालून मोकळी होती, तिला जागाच ठेवत नाही. म्हणजे हे लक्षात घ्या, काय नाही, स्वार्थ आहे सगळा, माझंच झालं पाहिजे, सगळं माझंच, दुसरं भाड में जाय नाही. आलं लक्षात. तर स्वतःचंच बघण्यापेक्षा, स्वतःचाच स्वार्थ बघण्यापेक्षा काय त्याच्या पलीकडे जाऊन काय केलं पाहिजे, दुसऱ्यांचाही विचार केला पाहिजे. तर
त्याच्यामुळे समाज कसा सुंदर समाज निर्माण होईल, सुखी समाज निर्माण होईल, अशा प्रकारे संतांच्या ज्या प्रार्थना आहेत त्याचं मर्म आहे. अशा प्रकारे इथं हा सुंदर धडा संपलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता या धड्याविषयी खूप छान की संतांची जी प्रार्थना आहे त्याचं मर्म काय सांगितलेलं आहे. स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांचा सुद्धा विचार करायला आपल्याला येता आलं पाहिजे. दुसऱ्यांचा विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे.